झटपट मराठी टिप्स मध्ये आज आपण उपास, व्रत, वैकल्य आता आपले सुरू झालेले आहेत। आषाढापासून आपला चातुर्मास सुरू होतो, तर त्याच्यासाठी कशा प्रकारे तयारी करायची, तर आपले जे उपासाचा आहार असतो तर त्याचे पदार्थ कसे वेगळे ठेवायचे। नेहमीचे आपले समजा लाल तिखट आहे, मीठ आहे, जिरं आहे, हे आपण नेहमीच वापरतो जेवणात, पण तेच पदार्थ आपल्याला उपासाला लागणार असतील तर ते वेगळे ठेवायचे। काही जण ठेवतातही, पण काहींना माहिती नसतं। तर उपासाचे पदार्थ तयार करण्यासाठी कोणकोणती तयारी केली पाहिजे, बेसिक तयारी ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे। तसंच नवीन लग्न झालेल्या मुली असतात, महिला असतात, तर त्यांना सुद्धा माहिती नसतं का उपासाच्या पदार्थांची तयारी काय केली पाहिजे। काही नोकरी करणाऱ्या असतात, तर त्यांना सुद्धा ही तयारी खूप उपयोगाची ठरणार आहे। तर ही तयारी आपण अवघ्या 1 तासाच्या आत करणार आहोत, किंवा त्याच्यापेक्षा थोडासा वेळ काहींना जास्त सुद्धा लागेल। पण आपली जर ही तयारी कमी वेळात होणार असेल आणि पूर्ण आपले उपासाचा महिना जर आरामात जाणार असेल आणि तर आपली अगदी धावपळ होणार नाही या तयारीमुळे, तर ती कोणकोणती तयारी करायची आहे। तर काहींची थोडीफार पद्धत वेगळी असेल, काहींचे कुळाचार वेगळे असतात, त्याच्यानुसार आहार थोडा वेगळा असतो, तर त्यानुसार थोडाफार तुम्ही बदल करू शकता। पण जी काय बेसिक तयारी आहे उपासाचे पदार्थ बनवायची, काय काय केलं पाहिजे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याच्या आधी हा विषय मला कोणी सुचवला ते सांगते। तर हा विषय मला आपली सबस्क्रायबर, झटपट मराठीची सबस्क्रायबर शांभवी देसाई यांनी सुचवलेला आहे। तर शांभवी, तुमचे खूप 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 आभार आणि धन्यवाद। उपासाच्या पदार्थांची तयारी करताना प्रथम आपण गॅस आणि त्या बाजूचा एरिया सगळा स्वच्छ करून घ्यायचा। जरी आपला स्वच्छ असेल तरी पण एकदा हात फिरवलेला बरा, कारण आपण एवढ्या मेहनतीने सगळं बनवणार, तर ते चांगलं शुद्ध वातावरणातच झालं पाहिजे। तर गॅसची शेगडी मी पुसून घेतलेली, त्याचप्रमाणे आपण जी भांडी घेणार आहोत, वापरणार आहोत, तर ती पण स्वच्छ एकदा पुसून घ्यायची आहे, जरी घासलेली असली तरी। त्याच्यानंतर मी आता पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेते। तर शेंगदाणे आपल्याला अगदी उपासाच्या वेळी लागतातच, तर जास्तीत जास्त शेंगदाणे भाजून ठेवायचे, जेणेकरून अर्धे आपल्याला काढून ठेवता येतील आणि अर्ध्यांचं कूट करता येईल। तर इथे दुसऱ्या ठिकाणी मी दुसऱ्या कढईत भगर घेतलेली आहे, वरईचे तांदूळ। तर ते पण काय करायचे, थोडेसे ना परतून ठेवायचे, म्हणजे आता पावसाळ्यात थोडंसं ते खराब होण्याची भीती असते, त्याला फंगस पकडतात, त्याच्यामुळे थोडेसे परतून ठेवायचे, अगदी खूप असे भाजायचे नाही। तर ते पहा, मी अगदी थोडेसे परतून घेतले 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर, आणि मग त्याच्यानंतर काढून ठेवले। तर आता ते व्यवस्थित राहणार, त्याला फंगस वगैरे लागणार नाही किंवा वास नाही येणार। शेंगदाणे पण झालेले आहेत इकडे, तर शेंगदाणे जरा जास्तच घ्यायचे आहेत। तर इकडे मी अर्धे शेंगदाणे काढून ठेवणार आहेत, का जसे आपल्याला लागतील तसे, किंवा एखाद उपासाच्या वेळी काही जण गुळ शेंगदाणे खातात, तर ते सुद्धा आपण नुसते भाजून ठेवले तर उपयोगी पडतात। तर आता इथे बाकीच्या शेंगदाण्यांचं कूट मी करून ठेवणार आहे। तर सालं काढून घेतलेली आहे, आणि आपल्या अंदाजानुसार, म्हणजे आपल्या घरात किती माणसांचा उपास आहे तर त्याप्रमाणे आपण कूट बनवून ठेवायचा। तर आमच्या घरात माझ्या मिस्टरांचा आठवड्याला एक असतो उपास, आणि माझे अधूनमधून असतात, तर मी त्याप्रमाणे तयारी केलेली आहे। तर वरईचे तांदूळ खूप पौष्टिक असतात, तर ते नक्की भरून ठेवायचे, आणि शिवाय ते खाल्ले तर अगदी आपल्याला पण पचायला हलके जातात। तर शेंगदाण्याचं कूट, वरईचे तांदूळ आणि शेंगदाणे मी आता तयार करून ठेवलेत। त्याच्यानंतर जिरं, तर जिरं पण अगदी आपल्याला फोडणीत लागतंच उपासाच्या वेळी, तर ते पण जरा परतून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला नुसतं परतायचं, म्हणजे अगदी त्याच्यातलं मॉइश्चर काढायचं, एवढंच परतायचं आहे। तर याच्यातलं पण मी जिरं मला जे लागणार आहे ते बाजूला काढलं, आणि बाकीचं अर्ध जिरं आहे, तर त्याचं पण मी अगदी पावडर करून ठेवणार आहे। तर ही पावडर आपण थालीपीठ वगैरे काही बनवलं उपासाचं तर त्याच्यात घालायला होतं, किंवा काही अजून दुसरं बनवलं उपासाचं, तर त्याच्यासाठी ही पावडर उपयोगी पडते। तर जिरा पावडर पण मी आता बनवून ठेवणार आहे। तर हे पावडर करण्याचं जिरे हे चांगलं असं कुरकुरीत करून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं आहे। मला जर उपासाच्या वेळी एखाद सरबत घ्यायचं असेल तर त्याच्यात पण ही जिरं पावडर टाकता येते। आता हे जे आपण तयार केलेले बेसिक पदार्थ आहेत उपासाचे, तर ते काय करायचे, आपल्याकडे एक्स्ट्रा जर बरण्या असेल तर छोट्या किंवा मोठ्या, जसं आपलं रिक्वायरमेंट आहे
त्याप्रमाणे ज्या बरण्या एक्स्ट्रा असतील त्याच्यात काढून ठेवायचं आहे। तर मी जिरं आणि जिरं पावडर काढून ठेवले, माझ्याकडे ज्या एक्स्ट्रा बरण्या होत्या त्याच्यात। आता हे लाल तिखट घ्यायचं आहे, तर हे लाल तिखट तुम्ही आपलं वर्षभराचं साठवलेलं असेल ते घ्या, किंवा मग बाजारात लाल मिरची पावडर मिळते ती घ्यायची। आता हे लाल तिखट म्हणजे मिक्स मसाला नसतो, तर फक्त लाल मिरचीची पावडर, तर ते सुद्धा साठवणीतलं जर त्याच्यात हिंग नसेल तर तेच घ्या, नाही तर तुम्ही सरळ विकत आणा। काही जण उपासाच्या वेळी आपल्या नेहमीच्या स्वयंपाकातलं मीठ वापरतात, तर तसं तुम्ही करू नका। तर नेहमी उपासाच्या पदार्थांसाठी मीठ वेगळंच ठेवायचं। मग तुम्ही ते सैंधव मीठ असो किंवा मग आपलं हे साधं मीठ असो, तर मिठाची बरणी अगदी वेगळी ठेवायची, कारण आपल्या नेहमीच्या स्वयंपाकाला आपले खरकटे हात वगैरे लागलेले असतात। खरकटे म्हणजे एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थाचे असे हात लागलेले असतात त्या मिठाला, म्हणून वेगळं ठेवावं। इथे मी आता एअरटाईट कंटेनरचा पण वापर केलेला आहे। तर एअरटाईट कंटेनर्समध्ये आपण काय करायचं आहे, तर आपण शेंगाड्याचं पीठ, केळ्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ ठेवतो। काही जण घरी बनवून ठेवतात किंवा विकत आणतात, तर जरी तुम्ही विकत आणलं तरी एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ठेवायचं। तसेच आपण राजगिऱ्याचे लाडू असतील तर ते पण लगेच मऊ पडतात, तर ते सुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे। राजगिऱ्याचे लाडू तर आणूनच ठेवा, पटकन जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल तर ऑफिसला जाताना पटकन तोंडात टाकता येतो किंवा दुधात घालून खाता येतो, याने पण बरंच आपल्याला पोटाला आधार मिळतो आणि शिवाय पौष्टिकही असतात। तर राजगिरा आणि राजगिऱ्याचे लाडू पण तुम्ही नक्की साठवून ठेवा। सध्या मी इथे फक्त आता दाखवते शिंगाड्याचं पीठ, पण आम्ही केळ्याचं पीठ पण वापरतो। तर तुम्ही साबुदाण्याचं पण पीठ करून ठेवू शकतात, वरईचं पण पीठ करून ठेवा, चालेल। तर ते सगळीच मी तयारी दाखवत नाही, जी बेसिक आहे त्याप्रमाणे मग तुम्ही पुढे तुम्हाला लागेल तशी तयारी करून ठेवू शकता। तर सध्या मी एकच पीठ दाखवलंय, पण 2-3 पीठं ठेवली तर त्याचे घावण किंवा थालीपीठं वगैरे अजून काही धिरडे वगैरे आपण काढू शकतो। उपासाच्या वेळी जरा 1-2 महिने सतत उपास असतात आपले, काहींचा श्रावणातला एक दिवस सोडून किंवा काहींचे रोज असतात, एक टाइम हे उपासाचं खातात, तर त्याच्यासाठी हे असे वेगवेगळे पदार्थ खूप उपयोगी पडतात। त्याचप्रमाणे साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याची चकली, चिकवड्या, त्याचप्रमाणे वेफर्स काही ठेवा तुम्ही घरात, तर हे फ्राय केले तळले का आपल्याला उपयोगात आणता येतात, म्हणजे आपल्याला लगेच अगदी गरमागरम खाता येतात। आता हे तळण्यासाठी तेल लागणार, तर शेंगदाण्याचं तेल ठेवा किंवा तुम्ही जे उपासाची जी तेलं असतात त्यापैकी कोणतंही तुमच्या आवडीचं तेल नक्की ठेवा आणि ती बरणीना वेगळी ठेवा। आता हे मी अर्धा लिटर वेगळं ठेवलेलं आहे इकडे, जर लागलं तर मी पुन्हा आणू शकते। तर हे कोल्ड प्रेस ऑइलचं आहे आणि आम्ही एरवी पण तेच वापरतो, तर ते उपासासाठी अगदी उपयुक्त आहे। तर तेल तळण्यासाठी उपयुक्त आहे। त्याचप्रमाणे आपण बाकीचे पदार्थ तुपात करतो, तर तुम्ही साजूक तूप जर घरी बनवत असाल तर ते आत्तापासून साठवून ठेवा, म्हणजे आपला जो उपासाचा महिना आहे तोपर्यंत आपलं छान बरणी साठवून राहते। जसं मी आता हे साठवायला घेतलेलं आहे, तर आता या आठवड्यात माझी पूर्ण बरणी भरून जाईल, म्हणजे हे उपासासाठीच खास मी वेगळं ठेवलेलं आहे, तिथे दुसरे हात लागणार नाहीत। दुसरं तूप आमचं नेहमीचं वेगळ्या बरणीत मी ठेवलेलं आहे, तर तूप आणि तेल पण तुम्ही वेगळं ठेवायला पाहिजे। आता ही सगळी आपण तयारी केलेली आहे, पण या सगळ्या बरण्या तुम्ही काय करायचं, एका ठिकाणी ठेवून द्यायचं, म्हणजे आपल्याला उपासाच्या महिन्यात उपासाच्या वेळी हे सगळं हाताशी समूहाने मिळेल। त्याच्यामुळे आपल्याला शोधत बसा इकडे तिकडे ही बरणी ती बरणी। तुम्हाला वाटल्यास लेबलिंग करायचं तर लेबलिंग करून ठेवा, हरकत नाही, पण जर एकाच जागी ठेवलं तर तुमचा वेळही वाचेल आणि पटकन तुम्हाला वस्तू मिळेल, त्रास होणार नाही। तर मी पहा इथे एका शेल्फमध्ये सगळं ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून मला उपासाच्या महिन्यात म्हणजे आत्ता जे व्रतवैकल्य त्यावेळी मला खूप उपयोगी पडणार आहे, तर एका ठिकाणीच तुम्ही ठेवून द्या। आता येत्या श्रावणासाठी तुम्ही पण या प्रकारे तयारी नक्की करून ठेवायची आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन विषय सुचवत राहा।